नमस्कार. आज आपले स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल माझी शाळा आनंददायी शाळा. तर आज आपण रोमन अंक इयत्ता 5वी स्कॉलरशिप मधला घटक बघणार आहोत. तर पहा, आपण 1 ते 4थी पर्यंत देवनागरी संख्या चिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि या 5वी स्कॉलरशिप आणि नियमित वर्गामध्ये सुद्धा आपल्याला नवीन एक प्रकार आपण बघणार आहोत, रोमन संख्या चिन्ह. प्रथमतः पहा, रोमन संख्या चिन्ह. तर याच्या अगोदर आपण जो पूर्वीपासून बघतोय ते म्हणजे देवनागरी संख्या चिन्ह, की ज्याला आपण मराठी अंक म्हणतो. ते आपण कसे काढतो? देवनागरी संख्या ते आपण 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 या पद्धतीने लिहितो, की ज्याला आपण मराठी अंक म्हणतो. त्यानंतर आपण पहिलीपासून इंग्रजी आली तेव्हापासून आपण इंग्रजी अंक, आणि त्या इंग्रजी अंकाला दुसरं नाव आहे आंतरराष्ट्रीय संख्या. आंतरराष्ट्रीय संख्या आणि त्याच्या पुन्हा आहे या अशा प्रकारचे 0 1 2 3 4 5 6 7 8 and 9. आणि आज आपण जो नवीन प्रकार बघणार आहोत की त्याला म्हणतात रोमन संख्या चिन्ह. एखाद्या घड्याळामध्ये आपण पाहतो, एखादा आपण शर्ट घ्यायला गेलो तर त्याच्यावर साईज बघायची म्हणलं तर XL किंवा XXL अशा प्रकारचं ते आपल्याला समजत नाही. ते असतात रोमन अंकामध्ये लिहिलेले. ते रोमन संख्या चिन्ह आपण बघूया. रोमन अंक, आणि रोमन अंकामध्ये हे आय यासाठी 1, फी यासाठी 5, एक्स यासाठी 10, सी एल यासाठी 50, सी यासाठी 100, डी यासाठी 500 आणि एम यासाठी 1000. अशा प्रकारे एवढी रोमन चिन्ह तुम्हाला माहीतच पाहिजे. आणि या रोमन संख्या चिन्हावर आधारित आपण 1 ते आपल्याला जितक्या अंकी संख्या पाहिजे तेवढ्या अंकी संख्या आपण तयार करू शकतो रोमन संख्या चिन्हामध्ये. तर बघूया कशा तयार करायच्या, त्याचे नियम आपण पाहू. पहिला जो नियम आहे तो पहा, आय आणि एक्स ही रोमन संख्या चिन्ह एका पुढे एक असा आपण फक्त 3दा लिहू शकतो. म्हणजे हे झालं 3. एक्स ला आपण 10 घेतलं होतं, हे झालं 20. एक्स 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 हे झालं 30. पण एक्स 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 हे 40 होत नाही, कारण आय आणि एक्स हे फक्त आपण एका पुढे 3दा घेऊ शकतो. तर बघूया कसं तयार करायचं. आपल्याला 1 करायचे तर हे आय चिन्ह, 2 तयार करायचं असेल हे 2, 3 तयार करायचं असेल हे 3. आता 4 तयार करताना त्याचा नियम असा आहे की आय आणि फी ही संख्या चिन्ह जर आपण एखाद्या संख्येच्या उजवीकडे लिहिली तर त्याच्यामध्ये बेरीज करायची. उदाहरणार्थ आपण जर फी हे 5 आहे, जर ह्यातलं आय हे चिन्ह आपण जर समोर लिहिलं तर हे 5 आणि 1 म्हणजे हे 5 अधिक हे 1 फी आय म्हणजे
6. त्याचप्रमाणे VII म्हणजे V म्हणजे 5 आणि हे 2 बरोबर 7. म्हणजे जेव्हा रोमन संख्या चिन्हामधलं हे I आपण उजवीकडे लिहू तेव्हा त्यामध्ये मिसळायचं असतं. आता हे 10 आहे आणि हे आपलं असतील तर हे 10 आणि हे 2 हे झालं 12. म्हणजे नियम काय, उजवीकडे लिहिलं तर आपल्याला बेरीज करायची. त्याच पद्धतीनं I हे चिन्ह जर आपण किंवा X हे चिन्ह जर आपण डावीकडे लिहिलं तर वजा करायचं. उदाहरणार्थ हे V आहे आणि हे I लिहिलं म्हणजे V म्हणजे 5 आणि चिन्ह I डावीकडे लिहिले म्हणून -1 वजा 5 1 वजा 4 IB म्हणजे 4. X आणि हे I चिन्ह आपण इथे लिहिलं तर X 10 चिन्ह डावीकडे लिहिल्यामुळे 1 वजा म्हणजे हे 9. त्याप्रमाणे आपण L म्हणजे 50 आणि त्याच्या अगोदर X लिहिलं. L चं 50 डावीकडे लिहिल्यामुळे X 10 वजा NX म्हणजे 40. अशा प्रकारे आपण 1 ते 100 मधील आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढी संख्या तयार करू शकतो. आता यात लक्षात ठेवायची गोष्ट की या रोमन संख्या चिन्हामध्ये 0 या संख्येसाठी कुठलंही चिन्ह नाहीये. बाकीचं आपण पाहिलेलंच आहे. याप्रमाणे आपण कुठलीही संख्या तयार करू शकतो. आजच्या तासिकेमध्ये एवढंच. धन्यवाद.